Today we are going to study the qualitative analysis of carbohydrate. तर गेल्या प्रॅक्टिकलला आपण बघितलंय मोनोसॅकराइड्सचा टेस्ट बघितलं. त्याच्यानंतर आता आपण जातोय नॉन रिड्युसिंग डायसॅकराइड्स याचा टेस्ट आपण आज परफॉर्म करणार आहे. त्यामध्ये आपला कंपाऊंड आहे सुक्रोज मध्ये पहिल्यांदा आपण टेस्ट परफॉर्म करणार आहे जी कॉमन टेस्ट आहे फॉर कार्बोहायड्रेट, दॅट इज मॉलिस टेस्ट मध्ये काय केलंय, 2 ml टेस्ट सोल्युशन घेतलंय, त्याच्यामध्ये अल्फा नॅप्टॉल ऍड केलं. अल्फा नॅप्टॉल इट इज फिनॉल. अल्फा नॅप्टॉल ऍड केलंय आणि त्याच्यानंतर टेस्ट ट्यूबच्या साइडला आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl सोडलेलं आहे 2 ml. तर त्याच्यापासून तयार झालंय आपलं ऑब्झर्वेशन टेस्ट ट्यूब मध्ये आहे, ते दाखवते आता. तर त्यामध्ये आपण बघतोय की दोन लिक्विड्सच्या जंक्शन वरती एक वॉयलेट रिंग तयार झाली. तर हे मॉलिस टेस्टचं ऑब्झर्वेशन आहे. तर ही रिंग काय येते ते आपण बघूया. तर यामध्ये आपण काय काय केलंय, टेस्ट सोल्युशन आहे, अल्फा नॅप्टॉल आहे आणि H2SO4 आहे. तर यामध्ये पहिल्यांदा H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि यामधला कार्बोहायड्रेट जो असेल त्या दोघांची रिएक्शन होते आणि परफ्युरॉल तयार होतो. काय तयार होतो, परफ्युरॉल. आणि तो परफ्युरॉल आहे तो या अल्फा नॅप्टॉलशी रिएक्ट होतो आणि त्याच्यापासून ही वॉयलेट रिंग तयार होते. दिस इज द प्रिन्सिपल. ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या टेस्टचं प्रिन्सिपल विचारलं जातं त्यावेळेला त्याचं केमिकल कंपोजिशन व्यवस्थित सांगायचं, त्यांच्यामध्ये काय रिएक्शन होते हे व्यवस्थित सांगायचं. इथं जसं टेस्ट सोल्युशन H2SO4 परफ्युरॉल फॉर्मेशन, त्याचा परफ्युरॉल आहे तो अल्फा नॅप्टॉलशी रिएक्ट होईल आणि वॉयलेट रिंग ऍट द जंक्शन ऑफ 2 लिक्विड्स तयार होईल. ही झाली मॉलिस टेस्ट. ओके. तर याच्यानंतर आपण बघितलं की आता मॉलिस टेस्ट वरनं हे कन्फर्म झालं की इट इज कार्बोहायड्रेट. म्हणजे आता कार्बोहायड्रेट कन्फर्म झाला. त्याच्यानंतर आपण जातोय सोल्युबिलिटी टेस्टला. सोल्युबिलिटी टेस्ट याच्यामध्ये कंपाऊंड जो आहे तो क्लिअरली सोल्युबल आहे. त्याच्यानुसार आपण जातोय मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड्स. ओके, ऍज पर ट्री डायग्राम ऑफ कार्बोहायड्रेट एनालिसिस. ओके, जे पहिला प्रॅक्टिकल तुम्हाला सांगितले. त्यानंतर आपण जातोय नेक्स्ट सेकंड, दॅट इज एनालिसिस ऑफ टेस्ट फॉर रिड्युसिंग शुगर. त्यामध्ये 2 टेस्ट आहेत कुठल्या एक आहे बेनेडिक्ट आणि एक आहे फेलिक्स. त्यातली पहिली टेस्ट आपण बघतोय बेनेडिक्ट टेस्ट. तर बेनेडिक्ट टेस्ट मध्ये काय केलं, आपण 2 ml टेस्ट सोल्युशन घेतलंय आणि बेनेडिक्ट रिएजंट ऍड केलं. तर त्याचं ऑब्झर्वेशन आहे येलो किंवा रेड पीपीटी. जी आपल्याला या सुक्रोज मध्ये येणार नाही. ही टेस्ट निगेटिव्ह होते. याचं कारण काय, तर यामध्ये कुठलाही फ्री अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप नाही, त्याच्यामुळे इट इज नॉन रिड्युसिंग शुगर. तर त्याचं ऑब्झर्वेशन आहे इट इज निगेटिव्ह टेस्ट ऑफ बेनेडिक्ट. त्याच्यामध्ये नो कलर चेंज आहे. तरी पण याचा प्रिन्सिपल मी तुम्हाला एकदा सांगून देतो. तर यामध्ये काय होतं बघा, बेनेडिक्ट रिएजंटचं कंपोजिशन बघूया. पहिल्यांदा आपण त्या कंपोजिशन मध्ये आहे कॉपर सल्फेट CuSO4, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम सायट्रेट. त्या बेनेडिक्ट रिएजंट मध्ये काय काय, कॉपर सल्फेट, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम सायट्रेट. तर याची रिएक्शन काय, याचा पर्पज काय, कॉपर सल्फेटचा हा क्युप्रिक आयन्स देतो. काय करतो, क्युप्रिक आयन्स. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट हा त्या टेस्टची अल्कलाइन मीडिया मेंटेन करतो. काय करतो, अल्कलाइन मीडिया मेंटेन करतो. त्याच्यानंतर सोडियम सायट्रेट जे आहे तर ते जो प्रेसिपिटेट तयार होतो
पहिल्यांदा बेनेडिक्ट रिएजंट मध्ये शुगर जी आहे ती कॉपर या क्युप्रिक आयन बरोबर रिएक्ट होते इन अल्कलाइन मीडिया, तयार होतो क्युप्रिक हायड्रॉक्साइड तयार होतो। याला परत याचं रिडक्शन झाल्यामुळे क्युप्रस म्हणजे काय Cu+3 आणि हा +2 इट इज क्युप्रिक आणि इट इज क्युप्रस। त्याच्यानंतर याचा क्युप्रस रिडक्शन नंतर त्याचा क्युप्रस हायड्रॉक्साइड तयार होतो। आता क्युप्रस हायड्रॉक्साइडचा सायट्रेट बरोबर कॉम्प्लेक्स तयार होऊन आपल्याला हे येलो किंवा रेड पीपीटी जनरेट होते। ओके, ही झाली बेनेडिक्ट स्टेज। ओके, आता आपण पहिली रिड्युसिंग शुगरची टेस्ट बघितली कुठली, बेनेडिक्ट। त्याच्यानंतर आपण बघतोय सेकंड, दॅट इज फेलिंग्स टेस्ट। फेलिंग्स टेस्ट मध्ये 2 ml फेलिंग्स रिएजंट A प्लस 2 ml फेलिंग्स रिएजंट B प्लस टेस्ट सोल्यूशन, इट गिव्स येलो और ब्रिक कलर। तर आपण याचं प्रिन्सिपल बघूया। प्रिन्सिपल मध्ये सगळ्यात महत्त्वाचं याचं कंपोजिशन मध्ये फेलिंग्स A मध्ये कॉपर सल्फेट आहे, जे की आपण बघितलं बेनेडिक्ट्स मध्ये पण सेम आहे, फक्त इतर चेंजेस होत आहेत या सॉल्ट्स मध्ये। ओके, फेलिंग्स B मध्ये पोटॅशियम सोडियम टार्टारेट अँड NaOH, त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट होता आणि जो माइल्ड अल्कली होता। काय होता? माइल्ड अल्कली। आणि इथं जी आहे ती स्ट्रॉंग अल्कली आहे, दिस इज स्ट्रॉंग अल्कली प्लस पोटॅशियम सोडियम टार्टारेट, इथं सायट्रेट होतं बेनेडिक्ट्स मध्ये। तर यामध्ये पहिल्यांदा याचं काम काय, क्युप्रिक आयन्स आहे। ओके, हा आहे हा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करणार। ओके, आणि ही जी आहे ती अल्कलाइन मीडिया मेंटेन करणार, अल्कली मीडिया। ओके, तर यामध्ये मगाच्या केस मध्ये एक सांगायचं तुम्हाला राहिलं की ह्या अल्कलाइन मीडिया मध्ये कार्बोहायड्रेट जो आहे तो कंडेन्सेट होतो आणि त्याचं इनर डायल्स तयार होतं, आणि जे इनर डायल्स आहे ते ह्या क्युप्रिक आयन्सला रिड्यूस करतात क्युप्रस मध्ये। ओके, आणि जो हायड्रॉक्साइड तयार होतो त्याला त्याच्यासोबत याचा कॉम्प्लेक्स होतो आणि तो कलर देतो येलो और ब्रिक कलर। तर ही टेस्ट जी आहे सुक्रोजसाठी निगेटिव्ह येते, ही टेस्ट बघा, ही टेस्ट निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये कसलाही येलो किंवा ब्रिक रेड नाहीये। तर ही झाली फेलिंग्स टेस्ट। ओके, तर आता आपल्याला याच्यावरून समजलंय की एक मॉलिस टेस्ट केली, इट गिव्स पॉझिटिव्ह, म्हणजे हा कार्बोहायड्रेट। ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं की बेनेडिक्ट्स फेलिंग्स टेस्ट फेल करते, म्हणजे निगेटिव्ह आहे, तर इट इज नॉन रिड्युसिंग शुगर। त्याच्यानंतर बारफोड सुद्धा केली, बारफोड निगेटिव्ह आहे, इट इंडिकेट्स इट इज डायसॅकराइड असल्यामुळे आपण त्याची सीटी साठी एक हायड्रोलिसिस टेस्ट करतो। हायड्रोलिसिस टेस्ट मध्ये आपण काय केलं, 2 ml टेस्ट सोल्युशन घेतलं प्लस त्यात कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड केलं, आणि ही जी टेस्ट ट्यूब मधलं जे केमिकल आहे हे 20 मिनिट साठी वॉटर बाथ मध्ये बॉईल केलं। तर या टेस्टचा पर्पज असा आहे की सुक्रोज जे आहे इट इज डायसॅकराइड, बरोबर, इट इज डायसॅकराइड। ऑन हायड्रोलिसिस, त्याचं हायड्रोलिसिस केलं तर इट गिव्स ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज। ओके, इट इज अल्डिहाइड, इट इज कीटोन। ओके, याचा आपण हायड्रोलिसिस करून घेतलं या टेस्ट। हायड्रोलिसिस केलं सुक्रोजचं, इट गिव्स ग्लुकोज अँड फ्रुक्टोज। आता हायड्रोलिसिस केलं
मगाशी तुम्हाला प्रिन्सिपल अँड टेस्ट जे सांगितले त्याप्रमाणे ही बेनेडिक्ट टेस्ट केली आणि इट गिव्स ग्रीन कलर. इट गिव्स ग्रीन कलर. ऑब्झर्वेशन मध्ये बघतो आपण इट इज गिव्ह ग्रीन कलर. तर याचा अर्थ असा आहे की आता रिड्युसिंग शुगर्स त्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, आफ्टर हायड्रोलिसिस. त्याच्यानंतर आपण सेकंड केली फिलिंग. फिलिंग इट गिव्स ब्रिक रेड कलर. ब्रिक रेड कलर ही सेकंड टेस्ट केली आपण कन्फर्मेटरी टेस्ट. इट गिव्स ब्रिक रेड कलर. ब्रिक रेड कलर. त्याच्यानंतर आपण कन्फर्मेशनला जातोय फॉर मोनोसॅकराइड और डायसॅकराइड. इट इज बारकोड टेस्ट. थर्ड इज barcode test. It is for monosaccharide or disaccharide. Okay, it is mono or di. तर ती टेस्ट केली. इट गिव्स ब्रिक रेड कलर. ब्रिक रेड कलर. याच्यावरून कन्फर्म झालं की यामध्ये मोनोसॅकराइड्स आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण ग्लुकोज